नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील आदर्श कॉलनी येथील बाबूराव बाबुळगावकर यांच्या गीत गोविंद निवासस्थानी श्री गुरुचरित्र भाव कथा सुरू असून ही कथा श्रवण करण्यासाठी विविध राजकीय नेते, विविध मंडळी यांचीही उपस्थिती लाभत चालली असून अतिशय संगीतमय आनंद देणारी कथा सुरू आहे. कथाकार गुरुवर्य गंगाधर कुलकर्णी बाळू महाराज यांच्या उत्तम वाणीतून ही कथा संपन्न होत आहे. जे भगवत भक्त माता भगिनी आहेत त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार. या व्यासपीठावरून हा दास गंगाधर सुधाकरजी सहित सर्व श्रोत्यांसहित या आसमंतामध्ये जे पुण्यात्मे विहार करतात, या नगरीमध्ये जे साधू संत राहतात, जपी तपी विरागी महात्मे राहतात, त्या सर्वांना दंडवत प्रणाम करून आपण आजच्या कथेला प्रारंभ करू. काय आहे आणि जे आहे त्याचा आपल्याला काय उपयोग आहे एवढाच आपल्याला विचार करायचा आहे. महाराज पायी काशीला कसे गेले असतील याचा विचार नका करू. याचा विचार करा की पायी चालण्यामध्ये पायामध्ये जी शक्ती असावी लागते ती शक्ती आपल्या शरीरामध्ये कशी येईल. म्हणून जमला तर रोज माता योगेश्वरीला पायी दर्शनाला जात. जमला तर मुकुंद राजापर्यंत पायी दर्शनाला जात. ऐकायला बरं वाटायले, पण जर जमलं तर परळी वैद्यनाथला पायी दर्शनाला जात. आता असं कुठं असतंय का? कुठं राहिली परळी, कुठं राहिली अंबाजोगाई, मग कुठं राहिलं कारंजा आणि कुठं राहिली काशी. पण एक लक्षात ठेवू आपण सगळेजण की आपल्या सगळ्या संतांनी पायी तीर्थयात्रा केल्या. ही कथा श्रवण करण्यासाठी व आरती करण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी सोळंकी तसेच प्राचार्य BI खडकभावी, नगरसेवक आकाश कराड, जीवनदादा कराड यांच्यासह मोदी परिवार, खडकभावी परिवारांची उपस्थिती होती. यावेळी बाळू महाराजांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजकिशोर मोदी यांनी कथेला व बाबुळगावकर परिवाराला यावेळी बोलताना शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी बाबूरावजी बाबुळगावकर सर हे ज्यावेळेस मी कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस आमच्या महाविद्यालयात आम्हाला विद्यार्थ्यांना मदत करणे, मार्गदर्शन करणे या पद्धतीचं काम ते त्या ठिकाणी करत होते. आणि ज्या वेळेस पासून ते निवृत्त झाले, रिटायरमेंट घेतल्यानंतर त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करायचं सुरू ठेवलं आणि दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन ते या ठिकाणी करतात. अनेक कार्यक्रम दरवर्षी ते या ठिकाणी घेतात आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला योग आला. एक आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून माणसाच्या जीवनात एक समाधान निर्माण होतं आणि ते समाधान सगळ्यांना मिळावं यासाठी आदरणीय बाबूरावजी बाबुळगावकर सर हे या ठिकाणी प्रयत्नशील असतात. एक अध्यात्मातून चांगला संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांच्यामुळेच हा योग आपल्या सगळ्यांना या ठिकाणी अंबेजोगाईत येतो. त्यांचं मी सर्व अंबेजोगाईकरांच्या वतीनं आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी आमचा सत्कार केला आणि गुरु महाराजाच्या हस्ते त्यांचा आशीर्वाद मिळाला त्याबद्दल मी बाबुळगावकर कुटुंबियाचं या ठिकाणी आभार मानतो. 7 दिवस चालणाऱ्या या कथेला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद वाढत चालला असून
सर्वच जण खूप आनंद घेत आहेत. अतिशय सुंदर आयोजन व नियोजन असल्याने भाविक भक्त आनंदी होत असून मोठी गर्दी वाढली आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी यशराज अवताडेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.